चौकशीसाठी आरोपी दत्तात्रय गाडेचा ताबा मिळवण्यासाठी केलेला गुन्हे शाखेचा अर्ज कोर्टाने फेटाळला। स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे सध्या न्यायालयीन कोठडीत। कर्जत स्थानकावरील वडापावमध्ये साबणाचा तुकडा, रेल्वे प्रशासनाची कठोर कारवाई। तक्रारीनंतर स्टॉल सील, विक्री परवाना रद्द करण्याची मागणी। मिठी नदी कथित कंत्राट घोटाळ्यात आतापर्यंत 10 कंत्राटदारांची चौकशी। अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत चौकशी। आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू। एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक। आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची शक्यता। आरोपींकडून 7 पिस्तुलं आणि 21 राऊंड जप्त। गणवेशाची रंगसंगती निवडण्याचा अधिकारही शाळांनाच। एक राज्य एक गणवेश योजनेमुळे प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर निर्णय। राज्यातील गणवेश गोंधळ संपुष्टात येणार। मुंबईत आज तुरळक पावसाच्या सरी कोसळणार, हवामान विभागाचा इशारा। मुंबईत मागील 4 ते 5 दिवसांपासून ढगाळ वातावरण। ठाणे, पालघर, रायगडलाही पावसाचा इशारा। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता। नाशकात विजांच्या कडकडासह पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान। तर नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोते धान्य भिजलं। प्लास्टिक फुलांवर बंदी नाही, केंद्र सरकारची उच्च न्यायालयात भूमिका। प्लास्टिकच्या फुलांचा एकेरी वापराच्या वस्तूंच्या यादीतही समावेश नाही। अमेरिका भारतावर 26% आयात शुल्क लावणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। अमेरिका चीनवर 34% आयात शुल्क लावणार। आयपीएलमध्ये सलग 2 विजयानंतर बंगळुरूचा पराभव। गुजरातचा 8 विकेट्स राखून दणदणीत विजय। गुजरातसाठी साई सुदर्शन, बटलरची दमदार खेळी तर मोहम्मद सिराजच्या 3 विकेट्स।